नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र प्रणालीद्वारे जी भरती आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्या जाहिराती तुम्हाला ऑलरेडी सुरू झाल्याचं ऑलरेडी मी तुम्हाला अनेक जाहिराती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यापैकीच एक महत्त्वाची जाहिरात आजच्या वृत्तपत्रामध्ये आपल्याला या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं आहे. आपण ती जाहिरात समजून घेऊया. जाहिराती सुरू झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर तुम्हाला या संपूर्ण जाहिराती पाहायला मिळतील आणि तुम्हाला प्रेफरन्स देता येईल आणि ही भरती कशी लवकरात लवकर होईल हीच सर्व अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये असणारी एक आशा आहे. खऱ्या अर्थानं सर्व जाहिराती पाहून घ्या, कारण की तुम्हाला मी प्रेफरन्स कसे द्यायचे, 9वी ते 12वीचे कसे द्यायचे, 1 ते 5चे कसे द्यायचे, 6 ते 8चे कसे द्यायचे हे सर्व दिलेलं आहे आणि त्याचाच एक भाग देखील या जाहिरातीमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण जर पाहिलं तर संस्थेचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला देखील एक गोष्ट आत्ताच सांगतो की त्यांचा जो आपण UDIS नंबर म्हणतो तो UDIS नंबरवरून तुम्ही शाळा ओळखू शकता. लक्षात घ्या, या ठिकाणी 273110 SC 007 या त्या शाळेचा UDIS नंबर आहे. विक्रम एज्युकेशन सोसायटी विक्रम संकुल एक पंताचा गोट सातारा संचलित न्यू इंग्लिश स्कूल बोरखळ तालुका जिल्हा सातारा अनुदानित व न्यू इंग्लिश स्कूल बामनोली तर्फ कुडाळ तालुका जावळी जिल्हा सातारा 80% अंशतः अनुदानित विद्यालयात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक नेमणे आहेत. आता इथे त्यांनी ऑलरेडी कोणत्या कास्टला खरं तर हे आरक्षण आहे ते पण दिलं आहे. पहिल्यांदा विभाग दिला आहे. माध्यमिक इयत्ता 9वी ते 10वीसाठी अनुदानित, माध्यम मराठी आहे, पदाचे नाव शिक्षण सेवक आहे. शैक्षणिक अर्हता जर पाहिलं तर BSc BEd आहे. मानधन जर पाहिलं तर 18,000 एवढं मानधन आपल्याला पाहायला मिळतं. शिक्षण सेवकाला 100% जागा असल्यामुळं. विषय जर पाहिलं तर गणित ऑब्लिक विज्ञान, तुम्हाला गणित किंवा विज्ञान कोणताही विषय असू शकतो. रिक्त पद संख्या जर पाहिली तर 1 एवढी संख्या आहे आणि आरक्षण जर पाहिलं आता दुसऱ्या जागेसाठी पण दोघांमध्ये ते ठरवतील की इकडून त्यांना 3 उमेदवार मिळतील, तिकडं 3 उमेदवार मिळतील. मग 6मध्ये ते ठरवणार की कोणता उमेदवार त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे अनुसूचित जमातीसाठी व इतर मागासवर्ग म्हणजे या प्रत्येक जागेसाठी आपण जर पाहिलं तर 3 कॅन्डिडेट पवित्र पोर्टलमधून येतील. दुसऱ्या 80%च्या जागेसाठी 3 कॅन्डिडेट पवित्र पोर्टलमधून येतील. मग त्याच्यामधून आपण जर पाहिलं तर आपल्याला त्या पद्धतीने उमेदवार सिलेक्ट करता येणार आहेत आणि ते संस्था ठरवेल की कोणता उमेदवार घ्यायचा, अनुसूचित जमातीचा घ्यायचा की इतर मागासवर्गाचा म्हणजे OBCचा असणार आहे आणि दुसरी गोष्ट अनुसूचित जमातीचा त्या ठिकाणी कॅन्डिडेट असणार आहे. तर अशा पद्धतीने आणि एक महत्त्वाचा मुद्दा मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेला होता की 9वी 10वीसाठी असेल, 11वी 12वीला असेल, अगदी 1 ते 5, 6 ते 8ला अगदी 40, 60, 80च्या ज्या संस्था आहेत त्यांनासुद्धा प्राधान्य देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मग इथे आपण जर पाहिलं तर थोडक्यात आपल्याला असं पाहायला मिळतं आहे की 9वी 10वीची 80% अनुदानित शाळा आहे आणि याच्यामध्ये स्केल पहा, तुम्हाला डायरेक्ट उपशिक्षक हे पद मिळतं आहे. म्हणजे तुम्हाला शिक्षण सेवक करायची आवश्यकता नसते. क्वालिफिकेशन समजून घ्या, दोन्ही पोस्टसाठी BSc BEd आहे आणि जे 80% अनुदान असतं त्या अनुदानात तुमच्या 100%पैकी 80% तुम्हाला साधारणतः पगार त्या ठिकाणी मिळत असतो. तुम्हाला स्केल देखील दिलं आहे पहा, S14 स्केल दिलेलं आहे. 9वी 10वीसाठी S14 असतं. 38,600 ते 1,22,800 पर्यंतचं तुमचं इन्क्रिमेंटपर्यंत होत असतं. सुरुवातीला तुम्हाला 38,600 पैकी तुमचं काय 80% असेल ते तुम्हाला पेमेंट मिळतं. इथे सर्वसाधारण सूचना दिल्यात ते पण पाहून घेऊया. आजचीच खरं तर ही न्यूज आहे. टेट 2025 प्रविष्ट उमेदवारांनी पवित्र प्रणाली संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा. सदर भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलवरील नियमांच्या आधारे व शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या आदेशान्वये करण्यात येईल. वरील रिक्त पदासाठी पवित्र प्रणालीमार्फत शासनाकडून उमेदवारांची नावे कळवली जाणार असल्याने प्रत्यक्ष संस्थेकडे कोणीही अर्ज करू नये. म्हणजे तुमच्या ज्या याद्या लागणार आहेत पहिल्यांदा तुम्हाला प्रेफरन्स देता येईल. या संस्थेला देखील तुम्ही देऊ शकता जवळचे विद्यार्थी. ओके, तर सर्वांना ऑल द बेस्ट. अशा सर्वच्या सर्व जाहिराती आपल्या चॅनलवरती मी अपलोड करतो आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. व्हिडिओला लाईक करा. सर्वांना ऑल द बेस्ट. तुमचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.